नमस्कार प्रेक्षको, मी संग्राम. प्रेक्षकांनो, माजी गृहमंत्री अनिल देशमुख पुन्हा एकदा जेलमध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे. तशी चर्चा आहे. अनिल देशमुख सध्या बेलमध्ये बाहेर आहेत, म्हणजेच त्यांना जामीन मिळालेला आहे आणि जामिनावर ते सध्या बाहेर आहेत. पुन्हा एकदा कालच्या 2 दिवसापूर्वी पोलिसांनी अनिल देशमुख या केसमधला चार्जशीट दाखल केलेला आहे. आता या चार्जशीटमध्ये काय म्हटलेलं आहे, अनिल देशमुखांना पुन्हा जेल होणार का, या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळतीलच. मात्र या सगळ्या मुद्द्यांवर पुढच्या काही मिनिटांमध्ये थोडक्यात बोलणार आहे. अनिल देशमुखांना काय नेमकं फसवलं आहे का, त्यांचे आरोप काय आहेत, त्यांनी काल जे आरोप केलेले आहेत, श्याम मानव यांनी आरोप केलेले आहेत, या सगळ्या गोष्टींवर पुढच्या काही मिनिटांमध्ये बोलणार आहे. श्याम मानव यांनी एक खळबळजनक खुलासा केला की अनिल देशमुखांना 4 ऑफर देण्यात आलेल्या होत्या, 4 ॲफिडेविट देण्यात आलेले होते आणि त्या ॲफिडेविटवर सह्या करा तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागणार नाही, अन्यथा ईडीची कारवाई होईल आणि तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल. मात्र अनिल देशमुखांनी ते ॲफिडेविट जे काय आहे ते नाकारले, त्याच्यावर सह्या केल्या नाहीत आणि नंतर ते जेलमध्ये गेले आहेत. आता श्याम मानव यांनी हे सगळे खुलासे का केलेले आहेत, तर श्याम मानव यांना अनिल देशमुखांनी सांगितलेलं आहे. आता अनिल देशमुखांनी हे सांगितलेलं आहे फार पूर्वी आणि श्याम मानवसुद्धा म्हटलेले आहेत की मी अनेक सभांमध्ये, अनेक पत्रकार परिषदांमध्ये या सगळ्या गोष्टींचे खुलासे केलेले आहेत. तुम्ही मीडियानी हे का म्हणून आज बोलवलं किंवा मग का म्हणून हे आज बाहेर काढलं हे मला माहीत नाही. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की अनिल देशमुख यांच्या बाबतीमध्ये जे काही दावे इकडं श्याम मानव यांनी केलेले आहेत, श्याम मानव हे सुपारीबाजांच्या नादाला लागलेत की काय, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि जे काही आरोप आहेत, जे काही सांगण्यात आलेले जे काही दावे आहेत ते खोटे असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणखी एका गोष्टीमध्ये गटलेले आहेत. खरं तर ते या सगळ्या गोष्टींवर पडदा टाकू इच्छितात किंवा मग त्याला बगल देत आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस असं बोलताना म्हटले की माझ्याकडे सुद्धा काही क्लिप्स आहेत की त्या मी उद्याच्याला काही वेळ आल्यानंतर त्या सादर करेल. ठीक आहे, देवेंद्र फडणवीसांनी असं म्हणायला हवं होतं की तुम्ही जे काही आरोप केलेले आहेत ते सिद्ध करा किंवा मग जे काही ॲफिडेविट आहेत ते सिद्ध होतील आणि त्याच्यानंतर अनिल देशमुख खोटे आहेत की मी खोटा आहे की आणखी कोणी खोटं आहे हे सगळं सिद्ध होईल. मात्र तसं न करता देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलं की जर असे आरोप आहेत तर त्याच्यापेक्षा वेगळे माझ्याकडे सुद्धा काही पुरावे आहेत, ते येणाऱ्या काळामध्ये मी सादर करेल. म्हणजेच काय, तर मागच्या काळामध्ये रश्मी शुक्ला यांच्याकडे जे काही पेगासस ॲप आणि महाराष्ट्रामधल्या नेत्यांची फोन टॅप करण्याची जी काही प्रक्रिया सुरू होती त्यामध्ये देशभरासह महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. या सगळ्या गोष्टी याचसाठी केल्या होत्या का, असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतो. मग देवेंद्र फडणवीसांकडून अशा प्रकारचे बोललेले ऑडिओ क्लिप किंवा मग काही नेत्यांच्या व्हिडिओ क्लिप्स ह्या कशा आल्यात, या उलट असंही बोललं जातं महाराष्ट्रामध्ये की देवेंद्र फडणवीसांकडे त्या प्रत्येक नेत्याच्या व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्स आहेत. मग त्या कशा त्यांनी मिळवलेल्या आहेत, त्यांच्याकडे आहेत की नाहीत, या सगळ्या गोष्टी मराठी महाराष्ट्र त्याबद्दल काही पुष्टी करत नाही. मात्र तशी चर्चा आहे की देवेंद्र फडणवीसांकडे सगळ्यांचे व्हिडिओ आहेत आणि देवेंद्र फडणवीसांकडे सगळ्यांचा कासरा आहे आणि ते वेळ पडली की असं ओढून धरतात आणि सगळी नेते थांबतात. तशाच प्रकारचा काही प्रकार अनिल देशमुखांच्या बाबतीमध्ये आहे का, हे सुद्धा आता बोललं जात आहे. चाचपणी केली जाऊ शकते. अनिल देशमुखांच्या बाबतीमधला त्यांच्या विरोधातलं जे काही चार्जशीट आहे ते कोर्टामध्ये सादर केलं आहे पोलिसांनी आणि त्यावरून पुन्हा एकदा अनिल देशमुखांना जेलमध्ये आणि जेलवारी होऊ शकते. खरं तर या श्याम मानवांच्या दाव्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण अगदी ढवळून निघालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही डॅमेज झालं ते डॅमेज कंट्रोल करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी अजूनही सावरलेली नाही. त्यांच्यावर फार मोठं संकट आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पूर्वीचं लोकसभेचं डॅमेज कंट्रोल त्यांना करून पुढे विधानसभेला सामोरं जायचं आहे. एकनाथ शिंदेंना सोबत घेतलेलं आहे, त्यांना बाहेरही टाकता येत नाही, सोबतही घेता येत नाही. अजित पवारांमुळे कशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे हे RSSने सांगितलेलं आहे. त्यामुळे अजित पवारांना सुद्धा सोबतही घेता येत नाही आणि टाकूनही देता येत नाही. सगळ्यात मोठी अडचण म्हणजे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची झाली आहे आणि त्याला सगळ्या गोष्टीला कारणीभूत देवेंद्र फडणवीस असल्याचं बोललं जातं. आता देवेंद्र फडणवीसांना राजकारणामधून पूर्णतः महाराष्ट्राच्या सोडलं जाऊ शकत नाही, बाजूला ढकललं जाऊ शकत नाही, त्याचे वेगळे परिणाम होऊ शकतात असं सुद्धा तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अनिल देशमुखांनी ज्या ज्या गोष्टी केल्यात, म्हणजे त्यांच्यावर आरोप होते की 100 कोटींची वसुली आणि उद्धव ठाकरेंनी या सगळ्या गोष्टी करायला लावल्या, ते आरोप होते. मात्र ते आरोप अनिल देशमुखांचे आजपर्यंत सिद्ध झालेले नाहीत. जो अधिकारी तिथल्या मुंबईचा पोलीस आयुक्त आहे त्यांनी जे काही आरोप केलेला आहे तो वैयक्तिक अधिकारी फरार होतो. म्हणजे यावरून सिद्ध होतं की अनिल देशमुखांवर लावलेले आरोप कितपत योग्य आहेत
कितपत तथ्य आहेत, त्याच्यामध्ये किती सत्यता आहे, या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात. मात्र इकडे पोलीस कसल्या प्रकारचं चार्जशीट दाखल करतात कोर्टामध्ये माहीत नाही आणि त्यावरून अनिल देशमुखांना अटक होते की काय, असं आता पुन्हा एकदा बोलायला लागलेलं आहे. अनिल देशमुखांसमोर जे काही 4 ॲफिडेव्हिट ठेवण्यात आलेले होते त्यामध्ये उद्धव ठाकरे यांना अडकवण्यासाठी जे आहे ते प्रयत्न करण्यात आले होते, आदित्य ठाकरेंना अडकवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते दिशा सालियन प्रकरणामध्ये, आणि अजित पवारांना सुद्धा त्या ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न तत्कालीन विरोधी पक्ष नेतेपदी असलेले देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. अशा प्रकारचे दावे श्याम मानव यांनी केलेले आहेत. मुळामध्ये या सगळ्या गोष्टी जर सत्य असतील तर अत्यंत राजकारण भयानक आहे, अत्यंत किळसवाणं आणि धक्कादायक हे राजकारण आहे. त्यापेक्षाही फार धक्कादायक म्हणजे ज्या अजित पवारांना जेलमध्ये टाकायचं होतं तेच अजित पवार यांच्यासोबत आहेत, भारतीय जनता पार्टीसोबत आहेत. हे फार धक्कादायक आहे, शॉकिंग आहे, डोक्यात असे मुंग्या होण्यासारखं आहे. अशी सगळी परिस्थिती राजकारणामध्ये होत असताना महाराष्ट्रातली लोक कशी शांत बसतील हा सगळ्यात मोठा सवाल आहे. मी सुरुवातीला सांगितलं की डॅमेज कंट्रोल करण्यासाठी अजूनही BJP सावरलेली नाही, त्यामध्ये हा नवा बॉम्ब BJPकडे आलेला आहे. अनिल देशमुखांनी सुद्धा सांगितलं की माझ्याकडे एक असा पेनड्राईव्ह आहे आणि तो येणाऱ्या काळामध्ये बाहेर काढेल, त्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत ते येणाऱ्या काळामध्ये बाहेर काढेल. खरं तर श्याम मानव यांनाच त्यांनी सांगितलं होतं की हे काही मुद्दे तुम्ही आताच मांडू नका, मला ते पुस्तकामध्ये लिहायचेत आणि डिटेल्समध्ये सांगायचं आहे. मात्र श्याम मानव म्हणाले पुस्तकामध्ये सांगेल तेव्हा तुम्ही लिहाल, तेव्हा फार काळ निघून गेलेला असेल, वेळ निघून गेलेली असेल, मला आत्ता थांबता येत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी स्पष्ट सांगितलं. देवेंद्र फडणवीस श्याम मानवावर म्हणत असताना म्हणाले की हे सुपारीबाज आहेत. त्यावर उत्तर देत असताना श्याम मानव म्हणाले की मी एक ज्येष्ठ पत्रकार आहे, मला कोणाच्याही सुपारीची गरज नाही. जर सुपारीचं काम करायचंच असतं तर जीव घेण्या कृतीमध्ये किंवा मग जीव घेणे सगळे प्रकार मी केले नसते. श्याम मानव हे अंधश्रद्धा निर्मूलनाचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांना घेऊन महाराष्ट्रावर काम करतात, ज्या नाही त्या गोष्टींना आव्हान देत आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये फार पॉप्युलर असणारा तो बाबा धीरेंद्र शास्त्री याला सुद्धा त्यांनी चॅलेंज दिलं होतं आणि त्यांनी चॅलेंजसुद्धा श्याम मानवांचं पूर्ण केलेलं नाही. या सगळ्या गोष्टीमध्ये पडणारे श्याम मानव कसे काय सुपारी घेऊ शकतात असा सर्वसामान्य व्यक्तीला पडलेला प्रश्न आहे. ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत? अनिल देशमुखांना पुन्हा एकदा जेल होऊ शकते का? अनिल देशमुखांवर लावलेले आरोप हे फार एकदम साफ खोटे आहेत का? अनिल देशमुखांना 4 ॲफिडेव्हिट दिले, त्यामध्ये उद्धव ठाकरेंना अडकवण्याचं, आदित्य ठाकरेंना अडकवण्याचं, अजित पवारांना अडकवण्याचं, या सगळ्या गोष्टी कशा आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.